शिवकार्याला आयुष्य समर्पित करणारे शिवभक्त सुरेश पवार अनंतात विलीन। शिवकार्याला आयुष्य समर्पित करणारा आमचा सहकारी आमच्यातून निघून गेल्याचा तीव्र धक्का बसला आहे। मंत्री भरतशेठ गोगावले मागील 5 दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शिवभक्त सुरेश पवार यांचे काल सकाळी महाड येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते। 2 दिवसांपूर्वी मुंबई येथे त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती। किल्ले रायगडावर संपन्न होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पाडण्यासाठी आयुष्य झोकून देणारे कोकण कडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांच्या जाण्याने महाडमध्ये शोककळा पसरली आहे। महाडचे कट्टर शिवभक्त म्हणून परिचित असणाऱ्या सुरेश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी आयुष्यभर विविध उपक्रम राबवले। किल्ले रायगड किल्ला येथे होणारा शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक परंपरेला साजेशा पद्धतीने आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले। अत्यंत साध्या व गरीब परिस्थितीतून उभे राहून त्यांनी जिद्दीने आणि परिश्रमाने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली। एक माणूस जोडत तरुणांना प्रेरित करत त्यांनी शिवकार्याची मोठी फळी उभी केली। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुणांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि शिवरायांबद्दल आदर निर्माण झाला। ते अनेक सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते। काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी महाड येथे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। कट्टर शिवभक्त सुरेश पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाडमधील शिवप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये शोकाकुळ वातावरण असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी सुरेश पवार यांच्या दुःखद निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या असून एक कडवट शिवभक्त म्हणून त्यांची ओळख होती। किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक व बालदान दिन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती अशा विविध ऐतिहासिक उपक्रमांमध्ये गेले 30 ते 40 वर्षापासून ते स्वतः आपल्या कुटुंबासमवेत सहभागी होत होते। असा हा आमचा सहकारी अचानक निघून गेल्याने तीव्र धक्का बसला आहे। ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती देव, अशा भावना राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केल्या आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।